कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना चिपळूणकडे जाणारा टँकर वांजोळे गावानजीक उलटून चालक जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र टँकरचे मोठे नुकसान झाले। कराड चिपळूण या नव्या महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी कंपनीने खोदकाम केले आहे। याशिवाय पूर्वीचा रस्ताही उकरून ठेवला आहे। पाटणपासून ते संगमनगर या परिसरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। 3 ते 4 दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे हा महामार्ग चिखलमय आणि निसरडा झाला आहे। त्यातच या मार्गावर वाहतुकीची वर्दळ सुरू असताना वांजोळे तालुका पाटण येथे एक टँकर रस्त्याकडेला उलटून अपघात झाला। अपघातात चालक जखमी झाला, त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे। 2 दिवसापूर्वी याच मार्गावर वाजेगाव येथे मालट्रक रस्त्यावर रुतल्याने दोन्ही बाजूची वाहतूक देखील ठप्प झाली होती। रुंदीकरणाच्या कामामुळे सर्व ठिकाणी आवश्यक ती खबरदारी कंपनीने घेतली नसल्याने मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स व सूचनांचे फलक लावणे अपेक्षित आहे, असे मत वाहन चालकांसह नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे। रस्ता रुंदीकरणासाठी कंपनीने ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे। कामे रखडल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचले आहे। त्यातच 4 दिवसांपासून कोयना परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने रुंदीकरणाच्या ठिकाणी चिखल झाला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने ठोस उपाययोजना न केल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे।